नमस्कार. जय महाराष्ट्र. देऊळगाव बस स्थानकापासून वंचित. बस स्थानक नसल्यामुळे मुख्य महामार्ग असल्याने प्रवाशांना जीवास धोका. तालुक्यातील देऊळगाव येथे सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे दररोज हजारो नागरिक येतात आणि जातात, परंतु त्यांना जाण्यासाठी बस आहे, पण बस स्थानक उपलब्ध नसल्याचे बस स्थानक नसल्यामुळे मुख्य महामार्ग असल्याने प्रवाशांना जीवास धोका निर्माण झालेला आहे. अनेक नेते आले आणि गेले, परंतु बस स्थानकाची समस्या आज पण कायम आहे. गावात तत्काळ बस स्थानक व्हावे या मागणीसाठी भाजपाचे कैलास राऊत यांनी अनेक निवेदने आणि आंदोलने केली, परंतु नेत्यावर कोणताच परिणाम झालेला नाही. प्रवाशांना बस स्थानक नसल्यामुळे बसमध्ये प्रवास करण्यासाठी मुख्य मार्गावर उभे राहून लगत असलेला मोठा अपघात होण्याची शक्यता असते. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असताना सुद्धा कोणीही दखल घेण्यास तयार नाही. देऊळगाव लगत खेडे गावात संपर्क या बाजारपेठेत आहे, त्यामुळे महिला व पुरुष खरेदीसाठी येतात. या जनतेसाठी आजपर्यंत ग्रामपंचायतने आपल्या सोयीसाठी उपाययोजना केल्या नाही. खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना प्रवासी निवारा व मुत्रीघराची सोय करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. देऊळगावचे कैलास राऊत यांनी AP न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही त्यांची प्रतिक्रिया. देऊळगाव शहराला 50 खेडे जोडलेले आहेत. या 50 खेड्यातील लोक जालना, बुलढाणा, इतर शहरासाठी अनेक कामासाठी, त्यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असेल, शाळेतील विद्यार्थिनी असेल, देऊळगाव प्रवास करताना उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. यासाठी अनेक वर्षापासून मी आंदोलनही केली, उपोषणही केली, परंतु आजपर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या नाही. मी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला या व्हिडिओ मार्फत विनंती करतो की लोकांच्या जनभावना समजून की देऊळगाव रोडवर उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही, यामध्ये अपघात होऊ शकतो, किती लोकांना अपंगत्व आलं, यासाठी लवकरात लवकर बस स्थानक तसेच किंवा लोकांना बसण्यासाठी तरी देऊळगाव जागा करावी अशी एक विनंती करतो. असे न केल्यास सर्व जनतेतील लोकांना घेऊन एक आंदोलन केले जाईल किंवा उपोषण केले जाईल. धन्यवाद.